पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। गोपाल कृष्ण भगवान की जय, पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी। करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम, जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। देव आमचा आमचा जीव सकळ जीवांचा, देव आमचा आमचा जीव सकळ जीवांचा, देव आहे जवळी आम्हा अंतर्वाहे, देव आहे जवळी आम्हा अंतर्वाहे, देव गोड पूर्वी कोडांचेही कोड, देव गोड पूर्वी कोडांचेही कोड, देव आम्हा राखे घाली कळी काळासी काखे, देव आम्हा राखे घाली कळी काळासी काखे, देव दयाळ देव दयाळ करी तुक्याचा सांभाळ, देव दयाळ करी तुक्याचा सांभाळ, देव आहे जवळी आमांतरवाहे, देव आमचा जीव सकळ जीवांचा, देव आहे जवळी आमांतरवाहे, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञानराजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी, स्वजयति सिंदूर वदन देव यत्पाद पंकज स्मरणम वासर्म निरिवतम साराशी नाशयति विघ्नम, या कुंदेंदु तुषार हरदवला, या शुभ्र वस्त्रावृता, या विनावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासन, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृती वीरदेवे सदा वंदिता समपातु, सरस्वती भगवती निशीस जाड्यापहं, मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातम वंदे परमानंद माधवं, नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं, वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं, ज्या नामी पृथ्वी समोर ते नाम माझे वाचे असो, ज्या रूपी सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो, ज्या पादे फणिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो, ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो, ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा, मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणम, ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वंदे विष्णुभवयार सर्वलौकिकनाथं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थं, चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक पुंसां महापातकनाशनं, ध्यात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं, जानकी लक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितं, रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे,
रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्रीराम राम रघुनंदन राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम, श्रीराम राम शरणं भव राम राम। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वत्सा गृणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वम्य रामचंद्र दयालो, रनान्यम जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एकैकाक्षरं पुंसां पातकनाशनम्। पांडुरंग हरी वासुदेव हरिदेवाजीचं नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। कैलास रान शिवचंद्र मौळी, फणींद्र माता मुकुटी झळाळी, कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, श्याम सुंदर गोपाला, मनमोहन गोपाला। गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। मारुतीला फुले वाहा, गणपतीला तुरे वाहा, महादेव पिंडीवरे बेल शोभे हिरवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राम कृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देव आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम। राजा राम राम राम, सीता राम राम राम, हरि राम राम राम, प्रभु राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण
वेद पारायणा लक्ष्मी नारायणा सत्यनारायणा वेद पारायणा ओम नमो नारायणा। हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोगपीठे तठे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। श्री राम जय जय राम 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 जय जय राम। ज्ञानेश्वरी अध्याय 9। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग। ओवी 275 ते 300। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्ती दासु अवधारी जोजे। श्री गणेशाय नमः। जया ओंकाराची एकुशी अक्षरे होते ओंकारेशी जिये उपजत वेदेसी उठली तिनी मनोनी रगम्य जू सामू हे तिनी मने मी आत्मरामू यवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा मनोनी ऋग यजो सामू मनोनी ऋग यजो सामू हे तिनी मने मी आत्मा रामू यवं मीची कुलक्रमू शब्द ब्रह्माचा हे चराचर आघवे जिये प्रकृती अंतना साठवे ते सिनली जे तविसवे ते परम गती मी हे चराचर आघवे जिये प्रकृती आत साठवे ते सिनली जे तविसवे ते परम गती मी आणि जयाचेनी प्रकृती जिये जेने अधिष्ठिली विश्वविये जो येऊनी प्रकृती ये गुणाते भोगी जो येऊनी प्रकृती ये गुणाते भोगी तो विश्वश्रियेचा भरता
मीची गायेत पंडुसुता मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा आकाशी सर्वत्र वसावे वायुनी नाव भरी उगे नसावे पावके दहावे वर्षावे जळे पर्वती बैसकान संडावी समुद्री रेखा नोलांडावी पृथ्वी भूते वाहावी हे आज्ञा माझी म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हलविल्या प्राणो हाले जो जगाते चाळिता मी याची नियमी लासता ग्राशी तसे भूता ये मनी आगते पंडुसुता सकळे जयाची ऐसा जो समूर्थू तो मी जगाचा नाथू आणि गगनाईसा साक्षीभूत तोही मीची ही नामरूपी आघवा जो भरला असे पांडवा आणि नामरूपाचाही ओलावा आपणची जो जैसे जळाचे कल्लोळ आणि कल्लोळियाती जळ ऐशेने वसवी तसे सकळ तो निवासू मी जो मज होया अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एक अनेकपणी विगळालिनी प्रकृती गुणी जित जगाचे नि प्राणी वर्तत असे जैसा समुद्र थिल्लर न मनता भलतेत बिंबे सविता तैसा ब्रह्मादि सर्वभूता सूर्योदय तो मीचिगा पांडवा या त्रिभुवनाशी ओलावा सृष्टी क्षय प्रभावा मूळ ते मी बीज शाखा ते प्रसवे मग ते रुखपन बीजी सामावे तैसे संकल्पे होय आघवे पाठी संकल्पी मिळे ऐसे जगाचे बीज जो संकल्प अव्यक्त वासना रूपू तया कल्पांती जेत निक्षेपू होय ते स्थान मी ये नाम रूपे लुटती वर्ण व्यक्ती आटती जातीचे भेद फिटती जय आकारू नाही तय संकल्प वासना संस्कार मागो ते रचावया चराचर जे तराहोनी असती अमर ते निदान मी सूर्याचे निवेशी तपेते हे शोषे पाटी इंद्र हो निवर्षे तय पुरती भरे अग्नि काष्टे खाये ते काष्टची अग्नी होये तैसे मरते मारिते पाहे स्वरूप माझे या लागी मृत्यूचा भागी जे जे तेही पैरूप माझे आणि न मरते तवस जे मीची आहे आता बहु बोलोनी सांगावे ते एकी हेळा घे आगवे तरी सतासत ही जाणावे मीची पैगा म्हणून अर्जुना मी नशे ऐसा कवन ठाऊ असे परिप्राणियांचे दैव कैशे जे न देखती माते अर्जुना म्हणून अर्जुना मी नशे ऐसा कवन ठाव असे परिप्राणियांची दैव कैशे जे न देखती माते तरंग पाणी विन सुखती रश्मी वाती विन न देखती तैसे मीची ते मी नोहेती विस्मो देखे तरंग पाणी विन सुखती रश्मी वाती विन न देखती
तैसे मिचिते मी नोहते विस्मोदेक। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। 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 श्री भावार्थ रामायण युद्धकांड। श्री भावार्थ रामायण युद्धकांड अध्याय 3 भाग 5। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री प्रभो रामचंद्राय नमः। श्री हनुमंताय नमः। तळमळीता दशानन तव झाले आने आन। श्रीराम शिराचे परिज्ञान पाहे सूचन जानकी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका। काय माझी वाणी मानेल संतासी रंजवू चित्ताशी आपुलिया। माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशी देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी। कळेल हे तैसे गाईना मी तुझ जनासवे काज काय माझे। करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा। तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले। मनोन उधारी जो जे आपुले आपण दैवा। ब्रह्मस्वरूप श्रुते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 3ऱ्या अध्यायाच्या 5व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून गुरुवारी आणि माता पिता यांना वंदन करून कथेला सुरुवात करूया। जगाचा जगजीवन परब्रह्म परमात्मा श्रीराम या भगवंताच्या अर्धांगिनी सीता माता किती जरी आपण प्रयत्न केले तरी आपल्याला वश होत नाहीत, भाळत नाहीत, आपल्याला होकार देत नाहीत। हे राजा रावण ओळखतो आणि राजा रावणाच्या मनाच्या ठिकाणी तळमळ सुरू होते। पण विद्दू जीव राक्षसानं राजा रावणाच्या आज्ञेनं जे रामरयाचं मायावी काल्पनिक शीर आणि धनुष्य व बाण माऊली सीता जानकीला देऊ केलेले, ती सीता जानकी ते शीर निहाळून पाहू लागलेली आहेत। आणि पाहत असताना काय झालेलं आहे, सादरे पाहे सीता सुंदर श्रीरामा सारिखे शिर। परिरामाचे नवी साचार वदे गंभीर श्लोक पद। सीता माऊलीनं त्या काल्पनिक रामरयाच्या शिराकडं निहाळून पाहिलं, सादरतेनं पाहिलं, आदरानं पाहिलं, अगदी नम्र भाव धारण करून पाहिलं। माऊली म्हणू लागल्या, रामाच्या शिरासारखंच शिर आहे, पण हे खरोखर तसं पाहिलं तर माझ्या प्रभूचं, माझ्या परब्रह्माचं, श्रीरामाचं शिर नवं
हे मला ओळखू येतंय. आणि त्यासाठी माऊलीच्या मुखातून एक श्लोक बाहेर पडला. श्लोकपद अति सुरस श्रीराम सिरेसी सादृश्य हाची पदगर्भ विलास जाने अनायासे जानकी. श्लोक अतिशय सुंदर आहे. जसं काल्पनिक असणारं मायावी शिर रामाच्याच शिरासारखं दिसतंय, हुबेहूब जसंच्या तसं दिसतंय, तसाच काव्यातला जो गाभा असतो त्याच्यातला जो विलास असतो तो माऊलीच्या मुखातून या श्लोकातून पदातून सहजासहजी बाहेर पडलेला आहे. श्लोक पद गर्भ गंभीर श्रीरामा सारिके शिर रघुनाथाचे नवे साचार सीता सुंदर सोये जाणे. आणि त्या श्लोकामध्ये जो गुह्यार्थ दडलेला असतो तो गंभीर असतो. रामाच्या असणाऱ्या मुंडक्यासारखं, डोक्यासारखं, शिरासारखं हे शिर दिसतंय, पण रामाचं नव्ह. हे स्वतः सीता माऊली जाणतात. नेत्र वक्त्र श्रवण घ्राण वष्टवदन भवयाद दर्शन श्रीराम मुखाशी समान केले आने आन कृत्रिम. नेत्र वक्त्र श्रवण घ्राण वष्टवदन भवयाद दर्शन श्रीराम मुखाशी समान केले आने आन कृत्रिम. त्या मुखवट्याचे जे डोळे आहेत, त्या मायावी काल्पनिक शिराचे जे तोंड आहे, जे कान आहेत, नाक आहे, ओठ आहे, भवय आहेत, तोंडातले दात आहेत, ते एकदम श्रीरामाच्या खऱ्या खुऱ्या मुखाशी मिळते जुळते, जसेच्या तसे पण नकली बनवलेले आहेत. ही गोष्ट माऊली जाणतात. मिथ्या देखोने श्रीराम घाता गज बजली नाही सती सीता राक्षसांन मारवे रघुनाथां समूळ कथा अवधारा. रामरयाचं काल्पनिक मायावी शीर पाहून सुद्धा सीता माऊली विवळ झाल्या नाहीत, दुःखी कष्टी झाल्या नाहीत. कारण सीता माऊलीला माहिती आहे राक्षस श्रीरामाला रघुनाथाला मारूच शकत नाहीत. का मारू शकत नाहीत? त्याची समूळ कथा श्रोते मंडळी हो, भाविक भक्त हो, राम भक्त हो, महाराज मंडळी हो, तुम्ही अवधान देऊन, चित्त देऊन, अंतकरण पूर्वक अवधारा. अगोदर अवधान द्या आणि मग अवधान दिल्यानंतर ती कथा तुम्हाला ऐकायला मिळेल. असं रामायणाचे कविकर्ते शांतिब्रह्म एकनाथ महाराज सांगू लागले. शस्त्रे सतेज सज्जुन सर्वता न छेदवे गगन तेवी श्रीराम शिर छेदन राक्षसा जानन करवे. शस्त्र म्हणले अगदी नवा आहे, त्याला चमचमती असणारी
धार आहे. म्हणून शस्त्र किती जरी धारधार असेल त्याला आपण कारी म्हणतो. म्हणून की त्या शस्त्रानं आकाशाला तोडता येते का? आकाशाचे तुकडे 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 करून टाकूया. लय शस्त्र भारी आहे, लय कार्य आहे, लय धारधार आहे, 9x9. जसं धारधार शस्त्रानं आकाशाचा छेद करता येत नाही, तसं राक्षसांना रामाचा शिरच्छेद करता येत नाही, करणं शक्य नाही. हे माऊली सीता जानकी यांना अभिप्रेत आहे, माहित आहे. शस्त्र करांडिता दुधार, मुखछेदे मरे उंदीर, राक्षसान छेदवे श्रीराम शिर, रामी निशाचर मरतील. शस्त्राला कांढरायला गेल्यानंतर दुधारी शस्त्र त्या कांढरायला जाणाऱ्या उंदराच्या तोंडाला लागून त्याचं दालपाड फाटून एखाद्या वेळेस उंदीर मरू शकेल म्हणले. पण राक्षसांच्या शस्त्रानं श्रीरामाचं शिर धडावेगळं करणं एवढं सोपं नाही. असं शस्त्रच या पृथ्वी तलावर अजून निर्माण झालेलं नाही की जे रामरायाचा शिरच्छेद करू शकेल. पण सीता माऊली म्हणतात हे मात्र नक्की आहे की रामाने जर हातामध्ये धनुष्य घेतलं, श्रीरामाने जर धनुष्याला बाण लावला आणि या राक्षसावर सोडला तर सगळेच्या सगळे निशाचर राक्षस दुष्ट दुर्जन मरतील. हा विश्वास माऊली सीता जानकीला आहे. सर्वई रसचा खेमाशी, दीप चाकिता पोळे मुखाशी, रामन मारवे राक्षसांशी, श्रीराम त्याशी प्राणांत. माशी सगळ्या पदार्थावर बसते म्हणले. प्रत्येक पदार्थाची चव बघण्याचा, आस्वाद घेण्याचा आणि प्रयत्न करते. पण माशी कधी अग्नीवर बसते का? विस्तवावर बसते का? दिव्यावर बसते का म्हणले? दिव्याची, विस्तवाची, अग्नीची चव कधी चाखायला बघते का? आणि चाखायला गेले तर नुसतं पोळून भागेल का? तिला मरून पडेल, जळून भस्म होईल. त्याप्रमाणे रामरया अग्नीसारखे तेजाळ आहेत, दाहक आहेत, तेजपुंज आहेत, अग्नी स्वरूप रामरया आहेत. राक्षस अजिबात रामरयाला मारू शकत नाही. पण राक्षसांचा कर्दन काळ असा असणारा प्रभू श्रीराम आहे. सीता माऊली अगदी शांत डोक्यानं विचार करतात. कृत्रिम शिर रघुनाथा, घडितान घडवे सर्वता, सादर पाहू जाता सीता, अदृश्यता उडाले. सीता माऊलीनं त्या कृत्रिम स्त्रियाकडे निहाळून पाहिलं. मुळात तर ते अगोदर बनवताना अनेक अनंत अडचणी आल्या होत्या आणि मग विश्वकर्म्यानं ब्राह्मणांचं, त्यांच्या रजोकणाचं, चरणाचं दर्शन घेतलं. संताचे असणारं चरण तीर्थ प्राशन केलं. श्रीराम नामाचं अनुष्ठान मांडलं. रामरयाला प्रसन्न करून घेतलं. रामरया दर्शनाला आले, भेटी दिले. प्रसन्न होऊन वर मागण्याविषयी सांगितलं आणि विश्वकर्म्यांनी वर मागितला. त्यावेळेस कुठंतरी
हे कृत्रिम नकली बनावट काल्पनिक शीर रामरायाचं विश्वकर्म्याला प्राप्त व्हावं असं रामरायांनी वरदान दिलं होतं. ते घडता घडत नव्हतं. बनवता बनवता दमछाक होत होती. आणि ज्यावेळेस नीट निरखून काल्पनिक शिराकड रामरायाची अर्धांगिनी स्वामिनी असणारी माऊली सीता पाहते, त्यावेळेस ते सीता माऊलीच्या नजरे पडून मायावी काल्पनिक शीर अदृश्य झालेले आहे, अदृश्य होऊन उडालेले आहे. शिर देवोनिया सीतेच्या करी विदु जीव पळे बाहेरी, सीता पाहता शिर निर्धारी क्षणा माझारी अदृश्य. सीता माऊलीच्या हातामध्ये घाबऱ्या घाबऱ्या भीतीनं ते शिर विद्युत जीवानं दिलं होतं आणि पळून गेला होता. सीता माऊलीनं क्षणभर निर्धारानं सादरतेनं या मायावी काल्पनिक रामरायाच्या शिराकडे पाहिलं आणि क्षणामध्ये ते शिर अदृश्य झालं. आता ते शिर कसं अदृश्य झालं, त्याचं पुढं काय झालं याचं चिंतन आपण पुढील भागात करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो शराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. हरिदेव जगत जगदेव हरि हरि तो जगतो नाही भिन्न वपू. यति यश मती परमार्थ गती सनोभव सागर मुदरते. प्रल्हाद नारद पराशर पुंडरिक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्मदालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ बिभीषणादीन पुण्यानी मा परम भागवतान स्मरामी. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दन आनंद घना विनाशा. सकळ देवादिदेवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभावा सदा शिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. सहस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेष शयना. कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जग जीवना. वसुदेव देवकी नंदना बाळ रांगणा बाळ कृष्णा. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकरित विनवणी भवबंधनी सोडवावे. हे चिकरित विनवणी भवबंधनी सोडवावे. हे चिकरित विनवणी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा. प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णू मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेव. प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्ष जनार्षा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ जनार्दन एकनाथ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 अमुची ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
तुकाराम 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 तुकाराम. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल 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 विठ्ठल. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल.